नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. वीकली कट्टा बऱ्याच वेळा मंगळवारी होतो, पण आज बातम्याच अशा आलेल्या आहेत की तो आम्ही सोमवारीच घेऊन आलेलो आहोत. जर्सी नंबर 269 आणि गेल्या काही दिवसांपूर्वी जर्सी नंबर 280 यांनी गेल्या 7 दिवसाच्या अंतरांमध्ये दोन टेस्ट क्रिकेटमधल्या मोठ्या रिटायरमेंट झालेल्या आहेत. होय, आपण विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांबद्दल बोलतोय. विराट कोहलीनी आज रिटायरमेंट म्हणजेच 12 मेला रिटायरमेंट अनाऊन्स केलेली आहे. या गोष्टी आणि गेल्या आठवड्यात घडलेल्या घडामोडी यांच्यावरती आज आपण वीकली कट्ट्यामध्ये गप्पा मारणार आहोत. आपल्या बरोबर आहेत द हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार अमोल कराडकर. अमोल, स्वागत आहे तुझं. धन्यवाद आदित्य. अमोल, तू सुट्टीवरती होतास, पण सुट्टीवरती तू असताना लोकांनी ठरवलं होतं की तुला काही स्वस्थ बसून द्यायचं नाही आणि काम करायला भाग पाडायचं. तर म्हणजे आपणही कट्ट्यावरती वेगवेगळे एपिसोड केले तेव्हा आम्ही तुला मिस केलं. पण कट्ट्यावरच्या बऱ्याच एपिसोड्सना आपल्या कट्टेकऱ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलाय. दिनेश लाड यांचा इंटरव्ह्यू केला रोहित शर्माच्या. योगायोगाने तो रोहित शर्माच्या रिटायरमेंट नंतर लगेच आला. त्याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. तर तो एपिसोड तुम्ही अजून बघितला नसेल तर बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपला मेंबरशिपचाही ऑप्शन नक्की काय आहे ते बघा. पण अमोल, विराट कोहली रिटायरमेंट, सर्वोत्तम बॅट्समन भारताचा आतापर्यंतचा. आदित्य, विवादास्पद मुद्दा आहे. पण एक मात्र खरं, तू म्हणलास तसं सुरुवातीला, की एका आठवड्यामध्ये ज्या दोन फलंदाजांच्या दोन खांद्यांवर दोन वेगवेगळ्या कालखंडात गेलं दशकभर भारताच्या फलंदाजीची कसोटी क्रिकेटमध्ये धुरा वाहिली जात होती, ते दोन्ही खांदे एकाच वेळेस गेलेले आहेत. त्याच्यामुळे भारतीय टेस्ट बॅटिंगला का टाकायची वेळ आलेली आहे त्याच्याकडे नंतर येऊ. पण बऱ्याच अंशी मी तुम्हाला सांगतो की शेअर आकडे यांनी जे ड्रिव्हन फॅन्स असतात, मी जे स्टेटमेंट केलं, बरेच लोक म्हणतील काही काय बोलताय, विराट आणि रोहितची कसली तुलना करताय टेस्ट मॅचेस मध्ये. तर थोडेसे थांबा. विराट कोहली टेस्ट मॅचचा डेब्यू 2011 साली झाला. रोहितचा 2010 होणार होता, तो लांबला, अखेर 2013 मध्ये झाला. विराट कोहली टेस्ट मॅच मध्ये एक लेवल वर जाऊन आता तो भारताचा लीड बॅटर नक्की झालेला आहे. हे कधी सिद्ध झालं? 2014-15च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून. बरोबर. तर 2014च्या शेवट पासून, म्हणजे 2015 सुरुवात धरू आपण रूढार्थाने, तेव्हापासून 2019ची 5 वर्ष ही विराट कोहलीची 5 वर्ष होती. भारतीय क्रिकेटमध्ये तर होतीच होती, जागतिक क्रिकेटमध्ये देखील होती. तो वेगळ्या लेवलची बॅटिंग करत होता. 2020 पासून विराट कोहलीला उतरणी लागली, विशेषतः कसोटी बॅटिंगला उतरणी लागली, आणि दुर्दैवाने त्याचा पीक परत आला नाही. जे भारताच्या बऱ्याच महान फलंदाजांचं झालं की एकदा उतरण लागली की परत ते वर जात नाही, तसं विराट कोहलीचं बहुवंशी झालं गेली 5 वर्ष. पण त्याच 5 वर्षात रोहित शर्मानी जेव्हापासून कसोटीमध्ये सलामीला यायला सुरुवात केली, तेव्हापासून रोहित शर्माचा पीक सुरू झाला. आणि ज्या सातत्याने विराट कोहली कसोटी सामने खेळला, त्या सातत्याने रोहित शर्मा त्याच्या फिटनेसच्या कारणांमुळे खेळू शकला नाही. परंतु 2020 ते 2024 रोहित शर्मा हा भारताचा सर्वोत्तम कसोटी फलंदाज आहे, यावर कुठलाही वाद असायची प्रश्न नाही. जर आकड्यांचा बेस असेल तर आकडे, जर इम्पॅक्टचा बेस असेल तर इम्पॅक्ट, जे काय आहे ते. आणि त्याचमुळे आता मी बिलकुल विराटियन रोहितियन वादात पडत नाहीये, मी कधीच पडत नाही. पण आत्ता अशी अवस्था आहे की नवीन टेस्ट चॅम्पियनशिपची सायकल सुरू होणार आहे. दोन भारताचे भक्कम दुवे, दोन सर्वात सिनियर प्लेयर्स संघातले, ज्या दोन खेळाडूंकडे बघत आत्ताची जी पिढी आहे, विशेषतः बॅटर, ती घडली त्यांच्या जडणघडणीच्या काळापासून. जे दोन, मला यांच्या बरोबर खेळायचंय आणि यांच्यासारखं व्हायचंय, हे सचिन तेंडुलकरच्या पुढच्या पिढीतले आहेत. ही लोक, तेंडुलकर, द्रविड, लक्ष्मण याच्या पुढची पिढी, त्यातले जे दोनच दुवे उरले होते, ते गेल्यानंतर आता खरं भारताच्या कसोटी क्रिकेटमधील भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उभं राहते. शेवटचा मुद्दा एक सांगतो.
विराट कोहली सर्वोत्तम आहे का नाही याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. माझं मत हे नाहीये. पण विराट कोहली हा आजच्या घडीला, विशेषतः आयपीएलच्या उदयानंतर, कसोटी क्रिकेट ज्याच्यामुळे बहरत राहिलं होतं किंवा कसोटी क्रिकेटचं महत्व विशेषतः भारतात अबाधित राहिलं होतं, त्याच्यात विराट कोहलीचा सर्वात जास्त वाटा आहे. आणि त्याच्यामुळे जर आता येणाऱ्या वर्षांमध्ये कसोटी क्रिकेटची चिंता लागायला लागली आजच्या दिवसापासून, तर त्यात मला आश्चर्य वाटणार नाही. नक्कीच. मला अमोल फक्त विराट कोहलीच्या बाबतीत एकच वाटतं, म्हणजे तो सर्वोत्तम बॅट्समन होता का नाही हा अर्थात पिढ्यांनुसार तो बदलता वाद राहील आणि तो काही थांबणारा नाहीये. पण मला विराट कोहलीच्या बाबतीतलं पर्टिक्युलरली टेस्ट क्रिकेटमध्ये हे एक वाटतं की तो जेव्हापासून कॅप्टन झाला आणि टेस्ट क्रिकेटमध्ये मला तो गेल्या म्हणजे धोनीपासून असू दे किंवा नंतर आता रोहित शर्मा असू दे, मध्ये अनिल कुंबळे असू दे, पण माझ्या दृष्टीने तो टेस्ट क्रिकेटचा सर्वोत्तम कॅप्टन होता. कारण तो बॉलर्सचा कॅप्टन होता. त्यांनी पहिलं टार्गेट हे ठेवलं कॅप्टन झाल्यानंतर की आपल्याला 20 विकेट्स कशा घेता येतील फॉरेन कंडिशन्समध्ये, आणि त्यानुसार सगळ्या गोष्टी घडत गेल्या. म्हणजे आता याच्यावरती बरेच वाद होऊ शकतील की त्यांनी भारतातही जिंकण्यासाठी रँक टर्नर्स बनवले आणि त्याच्यामुळे रन्स कमी झाल्या, पण त्याचा उद्देश नेहमीच बॉलर्सना प्रेफरन्स देण्याचा होता. आणि त्यांनी त्याच्या कॅप्टन्सीमध्ये जे फास्ट बॉलर्सना कॉन्फिडन्स दिला आणि जे वेगवेगळे फास्ट बॉलर्स घडवले, ही माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठी गोष्ट आहे विराट कोहलीच्या कॅप्टन्सीच्या करिअर मधली, टेस्ट क्रिकेट मधल्या. आणि मला राहून राहून असं वाटत होतं की जेव्हा विराट कोहलीने टेस्टची कॅप्टन्सी सोडली त्यावेळी त्याने जोपर्यंत खेळत होता तोपर्यंत त्यांनी टेस्टची कॅप्टन्सी ठेवायला हवी होती. वन डे आणि T20ची गेली असते दुसरीकडे तर चाललं असतं. म्हणजे ही एक मला वाटत असलेली गोष्ट होती. मी आधीही कट्ट्यावरती बोललो होतो की टेस्ट क्रिकेटमध्ये विराट कोहलीचं कॉन्ट्रीब्युशन गोलंदाजांच्या दृष्टीने हे फार मोठं आहे. येस. दुमत काहीच नाही. विराट कोहली आकडेवारीनुसार सुद्धा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे कसोटी क्रिकेटमधले. आणि त्या अनमॅच्ड आहे. ओव्हरऑल पण तो किती मोस्ट विन टेस्ट कॅप्टन मध्ये तिसऱ्याच क्रमांकावर असेल आय गेस. येस. कारण त्या स्टीव्ह वॉच्या 40 होत्या, विराट कोहलीच्या 41 असं काहीतरी येतं. 3 आणि 4 नंबरवर येतं. त्याच्यामुळे आणि तू म्हणलास तसं की मला त्याच्यात फक्त एकच ऍड करायचंय. विराट कोहलीला त्याच्या कर्णधार पदाच्या काळात, विशेषतः 2015 सालाच्या शेवटानंतर 2016 सुरुवातीला, जेव्हापासून भारतीय क्रिकेट ऍडमिनिस्ट्रेशनचे 12 वाजले, बट्ट्याबोळ झाला, त्यांनी स्वतःचे वाजवून घेतले, तेव्हापासूनची पुढची 5 वर्ष, ती घडी परत जागेवर येईपर्यंत विराट कोहली हा भारतीय क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट होता. पण जसं तू म्हणलास तसं, सत्ता असणे ही एक गोष्ट, त्याचा वापर कसा करताय तुम्ही. त्याच्यामुळे विराट कोहली म्हणेल ती पूर्व दिशा होती. आणि त्याला पूर्ण माहिती होतं दिशा काय द्यायची आहे. आणि त्या दृष्टीने त्यांनी ती एक कसोटी बॉलर्सची फळी घडवली. विशांत होता, शामी होता, बुमराचा उदय झाला. बुमराला जपून ठेवणे ही किती मोठी गोष्ट होती. 2016ला बुमराचा वन डे डेब्यू झाला आणि 2018ला दक्षिण आफ्रिकेत जाईपर्यंत त्याला टेस्ट मॅच खेळू न देणे, त्याला रणजी ट्रॉफी खेळू न देणे, पण त्याच्याकडून सगळं टेस्ट मॅच फिटनेसच्या दृष्टीने करून घेणे, ही सर्वात मोठी कॉन्ट्रीब्युशन आहे. तू म्हणलास तसं बरोबर, विराट कोहलीची. आणि त्याच्याबद्दल कोणाला वाद असेल तर मग त्याला हा प्रश्न आपण विचारू शकतो की तू क्रिकेट बघतोस का हॉकी बघतोस. प्रश्नच नाही. तुझ्या दृष्टीने विराट किंवा रोहितची एखादी स्पेशल इनिंग? माझ्या दृष्टीने मी रोहितची तरी सांगू शकतो की ओव्हलला 127 रनची 2021 साली जी इनिंग होती, सेकंड इनिंग मध्ये आलेली. भारत मागे होता मॅच मध्ये, 190ला मला वाटतं ऑल आउट झाला होता का 180ला इंग्लंडने 290 केल्या होत्या आणि रोहितने 127 केल्या दुसऱ्या इनिंग मध्ये, आणि ती मॅच फिरली आणि भारत जिंकला. माझ्या दृष्टीने ती इनिंग सगळ्यात उत्तम इनिंग आहे रोहित शर्माची ओपनर म्हणून टेस्ट क्रिकेटमध्ये. रोहित शर्माची 2013 त्याच्या डेब्यूची जी वानखेडेची इनिंग्ज होती, ती मैदानावर डेब्यू, डेब्यू ती इडन एकशे, गार्डन्सला होता. दुसरा मॅच जी फेअरवेल हा. मॅच म्हणून समस्त हो. जगतात प्रसिद्ध आहे, डेब्यू सिरीज मध्ये हो. दुसरी मॅच.
हो. ती इनिंग जरी सर्वांचं लक्ष फक्त त्या एका खेळाडूवर 81. होतं. हम्म. 78 ना. तर बघायला तू म्हणतेस तर 78 असते. तर नाही, हा हा 70s मध्येच आहेत. सो हा. तरी ती इनिंग चाबूक इनिंग होती, कारण तेव्हा कारण ते मेरा नंबर कब आएगा या झोन मध्ये रोहित शर्मा होता आणि त्यांनी ते मिळालेल्या संधीचं सोनं केलं. ती मला आठवते मैदानावर बघितलेल्या इनिंग्स पैकी. आणि तसंच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांनी जे पुण्यात इनिंग्स खेळली त्याच मॅच बद्दल बोलतोय मी, जो विराट कोहलीचा पीक होता. ओके. विराट कोहलीची मी मैदानावर पाहण्याचं भाग्य असलेलं सर्वोत्तम इनिंग, जो त्याच्या कारकिर्दीचाही परमोच्च बिंदू होता टेस्ट क्रिकेटच्या बॅटिंग मधला. ते जे 254 नॉट आउट झाले, टेस्ट क्रिकेट मधला हायेस्ट स्कोर आहे पुण्यामध्ये टेस्ट मॅच 2019च्या. ती म्हणजे तो विराटच वेगळा होता तो झोन मधला, की काही झालं ना, जोपर्यंत त्याला कंटाळा येत नाही तोपर्यंत त्याच्याकडून चूकच होऊ शकत. आणि ही गोष्ट वन डे क्रिकेटमध्ये करणं तुलनेने खूप सोपं आहे. T20 क्रिकेटमध्ये अजूनच सोपं आहे. पण टेस्ट क्रिकेटमध्ये हे करून दाखवणं, आणि त्यांनी ते सलग 4 वर्ष केलं. तो सामना मी मैदानावर बघू शकलो म्हणून मला त्याचं जास्त आठवणीत राहतंय हे दोन्ही इनिंग्स पटकन. बाकी आपण येणाऱ्या काळात जर बोलायचं असेल तर आपण ते परत टॉप 5 वगैरे नंतर बोलू शकतो. नाही नाही, पण कट्टेकरांनी आपल्याला सांगावं की त्यांच्या टॉपच्या इनिंग रोहितच्या किंवा विराटच्या कोणत्या वाटतात. रोहित शर्माच्या रिटायरमेंट नंतर आपण केलं होतं, तर काही लोकांनी चेन्नई ची त्याची इंग्लंड विरुद्धची इनिंग सांगितली होती. तीही टर्निंग ट्रॅकवरची चांगली इनिंग होती. तर कट्टेकर यांनी विराट कोहलीच्याही इनिंग सांगाव्या की ज्यांना त्या आवडत असतील. तर अमोल, आपण टेस्टच्या पुनर्बांधणीकडे जाण्याच्या आधी मला फक्त एकच विचारायचं आहे की विराट कोहली आणि रोहित शर्मा हे रिटायर झाले का त्यांना रिटायर केलं गेलं, त्याच्यावरती तू बोलावंस आणि मग आपण पुढे जाऊ. साधी गोष्ट सांगतो. राजीनामा आणि निवृत्ती, ज्याला साध्या मराठीत तू आत्ता शब्द दोन वापरले, रिटायरमेंट आणि रेझिग्नेशन, हे स्वेच्छेनेच करावं लागतं. ओके. ते कितीही घडवून आणायचा प्रयत्न कुणी केला तरी जोपर्यंत तुम्ही स्वाक्षरी करत नाही तोपर्यंत त्याच्यावर शिक्कामोर्तब होत नाही. तुमची इच्छा असल्याशिवाय ते होत नाही. इथे या क्षणाला आत्ता तरी असा अंदाज बांधू शकतो मी की एकाची स्वेच्छेने आहे, दुसऱ्याला थोडीफार दुखदुख धाकधूक होती की अजून काही काळ स्ट्रेच करता येईल का. पण ज्या क्षणी संघ व्यवस्थापन, त्याच्यात निवड समिती आली, कोचिंग स्टाफ आला आणि कधी कधी बीसीसीआयचा हस्तक्षेप असतो, त्यांच्याकडून क्लिअर सिग्नल मिळाला की हाच तो क्षण, हीच ती वेळ. त्यामुळे नवीन संघ बांधणीचा ची सुरुवात या नवीन सायकल पासून करायची. त्याच्यामुळे दोघांपैकी कोणीही फेअरवेल मॅचचा अट्टहास केला नाही, फेअरवेल सिरीजचा अट्टहास केला नाही. आणि ही सकारात्मक दृष्टीने बघण्यासारखी गोष्ट आहे, कारण जी गोष्ट धोनीनी भारतीय क्रिकेटमधला माइंडसेट बदलला की व्यक्तीपेक्षा संघ श्रेष्ठ, ते या दोघांनीही कृतीतून दाखवून दिलं. फेअर पॉइंट. आणि हे वाटतं की 2027 वन डे वर्ल्ड कप दोघांचंही टार्गेट आहे आणि त्याच्यासाठी तयार आहेत. कारण आता एकच दोघंही फॉर्मॅटची आता चॅलेंज आहे. आता चॅलेंज आहे कारण वन डे क्रिकेट आपण कमी खेळणार आहोत पुढचे 2 वर्ष अतिशय. तर पुढच्या 12 महिन्यात त्याच्यात खूप खेळणार आहोत. नाही नाही नाही, पुढच्या 12 महिन्यात आपण खूप खेळणार आहोत, पण त्याच्यानंतर वर्ल्ड कप पर्यंत आपण कमी खेळणार आहोत. आणि ते मी चेक तुलनेने नाही म्हणजे केलेलं, म्हणजे ते मी चेक नाही 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 वन केलेलं. डे नाही, मी 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 रिलेटिव्ह टर्म्स मध्ये म्हणतोय, कारण प्रत्येक ठिकाणी आता T20 पाच पाच असतात बऱ्याच टूर्स मध्ये. तिकडे फक्त वन डे क्रिकेट खेळणं म्हणजे तू नंबर ऑफ मॅचेस वरती जाऊ नकोस, त्या 10 असतील 12 असतील, जो काही नंबर असेल तो, किंवा 15 असतील इथून 2027च्या वर्ल्ड कप पर्यंत. तर तो फिटनेस ठेवणं आणि त्या दृष्टीने तयारी करणं, कारण रणजी तुम्ही खेळणार नाही बहुतेक करून जर का रिटायर झालाय टेस्ट क्रिकेटमधनं, तर तर मग अशा वेळी तो फिटनेस राहू शकेल का दोघांचाही.
फिटनेस ठेवणं ही जबाबदारी त्यांची आहे, जर त्यांना खरंच 2027चं लक्ष त्यांचं असेल तर. आता हम्म. इथून पुढे साधी गोष्ट आहे, प्रत्येक सिरीज ही त्यांच्यासाठी नोटीस पिरियड. आणि याच्यात काही अ, वाद असण्याचा प्रश्नच नाही, की फॅक्ट्स आहे की 5 वनडेची सिरीज ही कालातीत झालेली आहे. 3 वनडेची सिरीज असते, त्यामुळे एक सिरीज खराब गेली तर परत तलवारी निघणार म्यानातून तुमच्या विरुद्धच्या. त्याच्यामुळे प्रत्येक सिरीज मध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करत राहावं लागेल. एवढं सगळं अचीव केल्यानंतरही हीच प्रोफेशनल स्पोर्टची गंमत असते. त्याच्यामुळे ते सिद्ध करत राहणं, आणि ते जर त्यांना जमलं, जर 27चं लक्ष करत असेल तर 27 पर्यंत. 27 अजून लांबचा पल्ला आहे. आता 2026 IPL पर्यंत भारताच्या खूप वनडे सिरीज आहेत, जे एका दृष्टीने चांगलं आहे की प्रत्येक मालिकेमध्ये वनडे सिरीज आहे. ओके. त्याच्यामुळे ती एक अत्यंत जमेची बाजू आहे. इंग्लंडच्या 5 वनडे नंतर, 5 टेस्ट मॅचेस नंतर भारत प्रत्येक मालिकेमध्ये, प्रत्येक लिमिटेड ओव्हर मालिका जी आहे ना, त्याच्यात वनडे सिरीजचा लेग आहे, 3 मॅचेस. ती अत्यंत जमेची बाजू आहे या दृष्टीने. आणि ती जर संपेपर्यंत गेलं तर मग पुढच्या वर्षी एप्रिल मे महिन्यात कदाचित आपल्याला हाच एपिसोड परत करावा लागेल की 2027 पर्यंत टिकणार का तिथेही भारतीय वनडे संघाने टाकली आहे. अ, आता जर का टेस्ट टीम बद्दल बोललो तर आता भारत अ संघाची आणि भारत संघाची निवड होणार आहे इंग्लंड दौऱ्यासाठी दोन्हीची. तर मला वाटतं आता नवीन टेस्ट टीमच्या बांधणीच्या दृष्टीने आता या दोन्ही संघांना खूप जास्ती महत्व येणार आहे. काय अनाउन्समेंट होते मला वाटतं भारत अ संघाची निवड आणि IPL ला कोण कोण क्वालिफाय करतं याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी कनेक्टेड असणार आहेत आता. तर तरी सुद्धा काय वाटतंय, शार्दुल ठाकूर परत येईल असं वाटतंय का? म्हणजे आणि विराट कोहली रोहित शर्माच्या जागी एक आपण साई सुदर्शन पक्का गडीत धरू शकतो का? साई सुदर्शन, विराट कोहली, रोहित शर्मा दोघं असते किंवा नसते तरी पक्का आहे. नाही नाही, हा आता पहिला 11 मुद्दा. मध्ये पण होऊ शकतो ना, अशाने मी म्हणतोय म्हणजे. हो, एक नक्की पक्का. दुसरा कोण तर ते परत वेळ जाणार आहे. मी पुन्हा तेच सांगतो, विराट कोहलीचा 11चा टेस्ट डेब्यू आहे. तेव्हा VVS लक्ष्मण गेला होता, राहुल द्रविड 2012च्या सुरुवातीला गेला, सचिन तेंडुलकर 2013च्या शेवटी गेला, आणि 2015 पर्यंत म्हणजे तोपर्यंत चेतेश्वर पुजाराने आधीच स्थान बळकट केलं. तोपर्यंत अजिंक्य राणे आणि विराट कोहली हे डामाडोल होते, रोहित शर्माही इन्कन्सिस्टंट होता. वेळ लागतो, तो वेळ द्यायची तयारी ठेवा. आता हा मुद्दा लगेच उद्भवेल की शुभमन गिल आणि KL राहुलनी 50 आणि 60 टेस्ट मॅचेस खेळून अजून किती वेळ घ्यायचा. तर आता त्यांच्यावर जबाबदारी वाढली, त्यामुळे ते स्तर उंचावायची वेळ आली आता. आणि त्याचबरोबर बाकीच्या ज्या दोन मधली एक वेकंट पोझिशन असेल, त्याच्याकरता आत्ता आपण गेल्या वर्षभरात बघितलंय, सरफराज खान, रजत पाटीदार आणि देवदत्त पडिक्कल हे 3 मिडल ऑर्डर स्लॉट्स मध्ये ऑलरेडी वापरून झाले. त्या तिघांवरच भिस्त ठेवा त्यांना राईट ऑफ करायच्या आधी सुरुवातीला. कुठल्या सिक्वेन्सनी करायचं तो त्यावेळेचा फॉर्म आणि त्यावेळेचं कंडिशन त्याच्यावर अवलंबून असतं. पण विनाकारण इकडे तिकडे बघू नका. हे 3 तुमचे टाऊन सुलाखून निघालेले दुवे आहेत. त्यांनी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये स्वतःला प्रूव्ह केलंय. स्तरावरही त्यांना अनुभव आहे. त्यामुळे आत्ता तरी या तिघांवर भिस्त ठेवा पुढचे 12 महिने तरी. मग वेळ पडल्यास पुढे जाऊन बघता येईल. हम्म. पण 23 मे ला भारताचं इंग्लंडसाठी सिलेक्शन आहे अमोल का? अ, तुला काही त्याची कल्पना नाही, आणि कॅप्टन कोण होणार याच्यावरती जरा प्रकाश टाकलास तर बरं होईल. कारण आपण कट्टेकर यांना विचारलं होतं की तुम्हाला काय वाटतं कोण कॅप्टन होईल, आणि त्याच्यामध्ये मी तुला गंमत सांगतो, बऱ्याच जणांचं उत्तर अजिंक्य रहाणे आहे. अ, तर आता एवढा सगळा अनुभव निवृत्त झाल्यानंतर काही आउटसाइड चान्स आहे अजिंक्य रहाणेच्या कमबॅकचा? नाही, आत्ता तरी नाही. कारण क्रिकेट हा असा खेळ आहे ना, की जिथे कर्णधार आधी ठरवत मग संघ बांधणी करायची, असं होत नाही. असं खूप कमी वेळेस होतं. म्हणजे साध्या मराठीत रेअरेस्ट ऑफ रेअर केसेस असतात अशा. त्याच्यामुळे ज्याची संघात जागा नाही असा खेळाडू कर्णधार म्हणून नेमणूक होणार नाही. दुसरा मुद्दा, आत्ता नवीन सायकलच्या सुरुवातीला मग विराट कोहली किंवा रोहित शर्मालाच इंग्लंडला पाठवलं असतं ना, जर तुम्हाला अनुभवाची गरज होती तर. तुम्हाला संघ बरोबर. बांधायचा आहे, हे लॉजिक पक्का आहे ना, मग विषय संपला. त्याच्यामुळे आत्ता तरी अशा इंडिकेशन्स आहेत की शुभमन गिल प्रमुख दावेदार आहे. शुभमन गिल हा भारताचा टेस्ट आणि वन डे कर्णधार होईल आत्तापासून पुढे.
आता वन डेची वेळ 3 महिन्यांनी येईल अच्छा. आत्तापासून. पण शुभमन गिल हा भारताचा टेस्ट आणि वन डे कर्णधार होईल असे आत्ता तरी संकेत आहेत. इंटरेस्टिंग. म्हणजे शुभमन गिल म्हणजे जसप्रीत बुमराह होणार नाही. जसप्रीत बुमराह लिडरशिप रोलमध्ये असेल, पण कॅप्टन शुभमन गिल असेल दुखापतीमुळे किंवा त्या भीतीमुळे, असं टोटल चित्र असेल असं तू म्हणतोय. दुखापत किंवा भीती हा प्रश्न नाहीये. प्रश्न भारतीय संघ व्यवस्थापनाचं एक, दे आर कन्व्हिन्स्ड की जसप्रीत बुमराहची आवश्यकता भारतीय क्रिकेटला तो गोलंदाज म्हणून कित्येक पटींनी जास्त आहे त्याच्या कर्णधारपदापेक्षा. आणि त्याच्यामुळे जर त्याची गोलंदाजी मॅनेज करायची म्हणली किंवा त्याची गोलंदाजी अफेक्ट होऊ शकेल, कारण ते कर्णधार झाल्यानंतर वर्कलोड मॅनेजमेंट हे नगण्य होतं. बरोबर, जोपर्यंत दुखापत आहे तोपर्यंत वर्कलोड मॅनेजमेंटचा प्रश्न येत नाही. त्या दृष्टीने जसप्रीत बुमराह ऐवजी नवीन कर्णधार तयार करायचा हा विचार आहे. आणि त्याच्यात दोनच ऑप्शन्स होते, एक ऋषभ पंत किंवा दुसरा शुभमन गिल. त्यांनी लॉंग टर्मचा विचार करून शुभमन गिलकडे गेले. आपण वाट बघूया ऑफिशियल अनाउन्समेंटची. पण आता म्हणजे आता उत्सुकता वाढलेली आहे पुढच्या टीम सिलेक्शनची, अशा दृष्टीने की सिलेक्टर्स आणि टीम मॅनेजमेंट कोणत्या खेळाडूंकडे पोटेन्शियल रिप्लेसमेंट म्हणून बघते. आणि त्याच्यात दुर्दैवाने परत एकदा आपल्या कट्टेकरांचा खास ऋतुराज गायकवाडही येऊ शकणार नाहीये दुखापतीमुळे, इंग्लंड दौऱ्यासाठी तरी. तर त्याच्यामुळे पुढच्या दौऱ्यासाठी त्याचा निवड होते का ते बघायला लागेल. त्याच्यामुळे ऋतुराज का असा प्रश्न तुम्ही विचारू नका टीम सिलेक्ट झाली की, तो दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे तो सिलेक्शनसाठी अनुपलब्ध असेल. बरोबर अमोल? फक्त हो का नाही? आत्ता तरी आणि आता सगळ्यात महत्वाचा म्हणजे सगळ्यात महत्वाचा नाही, आता अजून एक महत्वाचा मुद्दा, ते म्हणजे आयपीएल मध्येच थांबली आहे ती, 7 दिवसांसाठी सस्पेंड केलेली आहे. तर अमोल, कधी आणि कुठे परत चालू होते आयपीएल आणि काय प्लॅन आहे आता? पुढील 24 तासात केंद्र सरकारचा हिरवा बावटा आला की अपेक्षा आहे पुढील 24 तासात फॉर्मल घोषणा व्हायची, अधिकृत घोषणा, की आयपीएल आत्ता तरी अंदाज आहे 17 तारखेला सुरू होईल आणि 30 तारखेपर्यंत चालेल. उर्वरित सामने भारतातच होतील. सदर्न इंडियन तीन जे आयपीएलचे बेसेस आहेत, चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद. आणि प्लेऑफसाठी आवश्यकता असेल तर अर्थात अहमदाबाद. त्याच्यामुळे आत्ता तरी असे इंडिकेशन्स आहेत की या 3 किंवा 4 सेंटर्समध्ये उर्वरित सामने होतील. मेजॉरिटी डबल हेडर्स होतील. त्या पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सचं काय करायचं हा मोठा तिढा आहे. तो जर सामना परत ठेवायचा किंवा पुढे चालू ठेवायचा, जे काय ते जर ठरलं तर कदाचित एक दिवस आधी सुरू होईल. पण आता एक दिवस आधी सुरू व्हायची शक्यता अवघड आहे. कारण काय, काही परदेशी खेळाडूंचा सिंगल एंट्री व्हिसा होता. त्याच्याकरता गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप लागेलच. सरकारी हस्तक्षेपाशिवाय ते होणार नाही ज्यांना परत यायचं आहे त्यांना. त्याच्यामुळे बहुतेक आत्ता तरी असं आहे की शुक्रवारी होईल, अनलेस आपल्या शेजाऱ्यांनी परत त्यांच्या काही कुरापती करायला सुरुवात केली तर मात्र ते लांबलं जातं. तर मग ते आत्ता आयपीएल होऊच शकणार नाही. त्याच्यामुळे म्हणजे मग ते पुढचीच विंडो शोधायला लागेल. त्याच्यामुळे झालं अनाउन्समेंट तर पुढच्या 24 तासात होईल, अदरवाईज ऑगस्ट सप्टेंबर शिवाय काही होणार नाही, जर का नवीन काही कुरापती निघाल्या तर अर्थात. आणि फॉरेन प्लेयर्सची काही आहे खबर की अ, अनुत्सुक आहेत किंवा नाही यायचंय, असं काही आहे का? अ, असं काही कुणकुण आत्ता चालू नाहीये? See, हा व्यक्तिसापेक्ष प्रश्न आहे आत्ता तरी. त्याच्यामुळे जर ती बोर्डना कन्व्हिन्स करायचा प्रश्न जास्त येणार नाही. कारण 30 तारखेपर्यंत संपलं तर ते एक आठवड्यापेक्षा, विशेषतः जे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहेत ते, बाकीच्या ऑस्ट्रेलिया आणि खेळाडूंपैकी जर, साऊथ. राईट. सो म्हणजे जेव्हा ही गोष्ट कधीची होती, शनिवारी संध्याकाळी जेव्हा मी आमच्या द हिंदू वृत्तपत्राच्या वेबसाईटवर स्टोरी लिहिली की आयपीएल पुढच्या वीकेंडच्या आधी सुरू व्हायची शक्यता आहे, सीजफायर नंतर 3 तासानंतर, तेव्हा असं झालं की रिकी पॉन्टिंग फ्लाईट बोर्ड करत होता भारतातून. आणि तो त्याला कॉल गेला आणि तो फ्लाईट मधून खाली उतरला. तो गेलाच नाही. ती शेवटची बॅच होती रिकी पॉन्टिंगची भारतातनं जाणाऱ्यांची. बाकीचे जाऊन मध्ये थांबले,
किंवा आपापल्या घरी गेले. त्यातले मेजॉरिटी खेळाडू परत येतील. आणि परत तसंच आहे, आज सनरायझर्स आणि चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू परत नाही आले तरी त्यांना आत्ता काहीच फरक पडत नाही. त्यांना पुढच्या वर्षीसाठी ट्रायआउट करायची वेळ येऊ शकते. त्याच्यामुळे फार त्यांनी फरक पडेल असं आत्ता तरी शक्यता कमी वाटतेय. अनलेस एखाद्या खेळाडूची फॅमिली किंवा तो खेळाडू स्वतः म्हणला की नाहीच मला रिस्क घ्यायची. जसं पाकिस्तान म्हणून लोकांनी पळ काढला, तसाच भारतातूनही पळच काढावा लागलाय. हे आपण मान्य करूया, स्वतःला सांगूया. एका परदेशी नागरिकाच्या भूमिकेतून तीच परिस्थिती घाबरवणारी होती जे धर्मशाळेत झालं त्यावेळेस. त्याच्यामुळे जर कोणाला वाटत असेल की कितीही सुरक्षेची हमी असेल तरी रिस्क आहे, तर त्याचा आदर राखणं एवढंच आपण आत्ता करू शकतो, ना की त्या व्यक्तीला ट्रोल करणं जर ती वेळ आली तर. बरोबर आहे. आ, फक्त आपल्या इकडे धर्मशालाचा तो फियास्को झाला नसता तर गोष्टी खूप चांगल्या झाल्या असत्या असं मला मनापासून वाटतं. पण लकीली तिकडे दोनच टीम होत्या, बाकीच्या 8 टीम्सच्या इकडे काही प्रश्न नव्हता. पण तोही व्हायलाच नको होता, त्यात काही वाद नाही. आणि दुसरी गोष्ट, आता सगळ्यात महत्वाची, आपण कट्टेकरांना विचारलं होतं आपल्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती, त्या प्रश्नालाही खूप जास्ती रिस्पॉन्स आलेला आहे. आपण त्याच्यावरती आधीचा एपिसोड केला होता, त्याला अजूनही रिस्पॉन्स मिळतोय अमोल, की यशस्वी जयस्वालनी मुंबई का सोडली. आणि बाकीच्याही एपिसोड्सना खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, तर तो प्रतिसाद चालू ठेवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करत राहा. मेंबरशिप ऑप्शन बद्दलही लोकांना सांगा. पण अमोल, या यशस्वीचं काय चाललंय? म्हणजे फॅमिली गोव्याला सेटल होणार होती, आता परत त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला लेटर दिलंय की फॅमिलीनी काय रिलोकेट होण्याचा प्लॅन चेंज केलाय, तर मला आता तुम्ही परत सामावून घ्या. आणि आपल्या कट्ट्यावरती जो प्रश्न विचारलेला आहे त्याला परत सामावून घ्यावं का? थम्पिंग नो असं उत्तर आलेलं आहे. आणि थोड्या थोडक्याने भरपूर कमेंट्स आलेले आहेत की परत घेऊ नका, जिकडे जायचंय तिकडे त्याला जाऊ दे. त्यालाच जायचंय ना परत मुंबईकडे, नाही त्याला कुठे जायचं नाहीये. ही फॅक्ट आहे ना आता. त्याला मुंबई सोडून जायचं तिकडे जाऊ दे, परत घेऊ नका, असं कट्टेकरांचं म्हणणं आहे. ओके, आता दोन मुद्दे फक्त सांगतो. अ, एक म्हणजे तो जेव्हा मुंबई सोडून गेला तेव्हा त्यांनी आणि मी जे कट्टेकरांबरोबर आहे, सॉरी, मी कट्टेकरांबरोबर आहे या ठीक आहे, बाबतीमध्ये. हा, ठीक आहे. बोल. हा. तो तुम्ही कळवा कट्टेकरांचं मत आणि स्वतःचं मत. मुंबई क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी जे आहेत, जे अजून त्याच्यावर हम्म. विचार विमर्श करतायत, कारण का त्यांच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये ती गोष्ट आता खाली आहे. एनओसी मागितला मागितला त्यांनी दिलं होतं, पण आता ते वेळ घेत, जे समजण्यासारखं आहे. यशस्वी जयस्वाल जेव्हा त्यांनी एनओसी मागितलं तेव्हा त्यांनी जे एक दोन वृत्तपत्रांना एक दोन कोट दिले ऑन रेकॉर्ड, त्याच्यात सांगितलं होतं की मला कर्णधार पद मिळतं म्हणून मी चालतो. आता त्यांनी मुंबई क्रिकेट संघटनेला लिहिल्या पत्रात लिहिलंय की माझं कुटुंब तिथे स्थलांतरित होणार होतं म्हणून मी जाणार होतो. आणि आतापर्यंत ना मी ते एनओसी गोव्याला सबमिट केले ना बीसीसीआयला सबमिट केले. ही फॉर्मल प्रोसिजर आहे ज्याला डेडलाईन जुलै एंडचे. ओके. सो त्याच्या आत त्यांनी त्याचं मन बदललंय. त्यांनी विनंती केली आहे की मला इथेच राहू दे. त्याच्यावर काय करायचं तुमचं मत तुम्ही सगळ्यांनी आता प्रदर्शित केलेलं आहे. मला असं वाटतं की मुंबई क्रिकेट संघटना वेळ घेऊन त्याला परत स्वतःच्या पदरात घेईल. एक चूक एकदा माफ होऊ शकते या न्यायाने. आणि दुसरी गोष्ट, घरचा माणूस परत घरी आला तर आपण त्याला दार त्याच्यावर आपटायचं. ही परिस्थिती खूप एक्स्ट्रीम केसमध्ये येते. ती आली आहे का हे मला आत्ता खात्री नाहीये. यशस्वी जयस्वालच्या दृष्टीने जर त्याला हे समजावण्यात आलं असेल, जे आपण ज्या एपिसोडमध्ये बोललो, की उद्या जर वेळ पडली तर मुंबईचा खेळाडू जास्त काळ भारतीय संघात राहू शकेल का गोव्याचा खेळाडू, जर वेळ आली तर. आणि जर त्याला हे लक्षात आलं असेल की सगळ्या गोष्टींमुळे, आणि जसं सुरुवातीला त्यांनी तडकाफडकी निर्णय घेतला असं वाटत होतं, आता जर त्यांनी त्याच्यावर वेळ घेऊन सामोपचाराने केला असेल तर मला असं वाटतंय की तो परत मुंबईकडे राहू शकेल, सादर राहील. पण पण परत त्यांनी एकच लिहिलेल्या आहे, लेटरमध्ये काही सॉरी वगैरे लिहिलंय का? सॉरी लिहायची गरज नसते. ऑफिशियल फॉर्मल लेटर आहे ना. अपॉलॉजी मागितली हो ना तर मग. देतं.
नाही नाही, फॉर्मल लेटर मध्येच म्हणतोय की आय अपोलोजाइज फॉर द ट्रबल विच हॅज बीन इन्कर्ड. आणि याच्यामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनने सुद्धा मध्ये मुंबई T20 लीग चालू केली, त्याच्याचा तो सहभाग नाहीये. सो हा मुंबई क्रिकेट असोसिएशन साठी सुद्धा रेव्हेन्यू लॉसच आहे ना एक प्रकारचा. तसाही तो याचा उपलब्ध विचार, नव्हताच. तो विषयच नाहीये. तो इंग्लंडला गेला तर तो उपलब्ध नसेल असेल हा विषय नाहीये, पण टीम घेताना, आयकॉन प्लेअर घेताना 5 वर्षाचा विचार करताना तो 2 वर्ष उपलब्ध असेल तरी इक्वेशन बदलतं ना. ओके, म्हणजे मला नाही माहिती की 5 वर्षाचे आयकॉन प्लेयर्स ठरवलेत, त्याच्यामुळे माझ्या अरे माहितीनुसार एका मुद्दा तो वर्षाचं असतं. मुद, अरे मुद्दा तो ने प्लेअरला तू घेतलं स्वतःकडे की ब्रँड व्हॅल्यूला काही म्हणजे किंमत असते की नाही, की माझ्या टीम मध्ये यशस्वी जयस्वाल आहे, तो खेळला नाही खेळला तरी सुद्धा. ठीक आहे, म्हणजे असं वाटू शकतं. धनिक व्यक्तींना असं वाटू शकतं. त्याच्यामुळे त्याच्यात मी जात नाही. मुद्दा आत्ता साधा आहे की जो तुझा मुद्दा आहे ना, तो मुंबई क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जर मागितला तर ती माफीनामा द्यायचा की नाही, हा त्याचा आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांमधला प्रश्न. आत्ता त्यांनी विनंती केली आहे की मला जायचं नाहीये, त्याच्यामुळे माझा NOC कॅन्सल करा, आणि त्याच्यावर निर्णय मुंबई क्रिकेट संघटना घेणार आहे. ठीक आहे, इंटरेस्टिंग है. बघूया काय होतंय, वाट बघूया, आगे आगे देखो होता है क्या. मुंबई T20 लीग संपेपर्यंत किंवा ती सुरू होईपर्यंत तरी नक्कीच याच्यावरती काही निर्णय येईल असं वाटत नाही. त्याच्यामुळे बघूया काय होतंय. आणि या घडामोडी कशा घडतायत. महत्वाचं हे की यशस्वी जायस्वालनी इंग्लंडला जावं. तिकडे 5 टेस्ट मॅच आहेत, तिकडे त्यांनी चांगली बॅटिंग करावी, कारण आता अत्यंत आवश्यकता आहे की तो कसा खेळतोय. त्याच्यामुळे त्यांनी खाली मान घालून व्यवस्थित बॅटिंग करणं हे आता महत्वाचं आहे. मुंबईचा प्रॉब्लेम हा होपफुली सोडवला जाईल आणि पुढे जातील गोष्टी. तर मला वाटतं की आजचा दिवस हा विराट कोहलीचा आहे. तर आपण त्याच्यावरती सविस्तर बोललेलोच आहोत. कट्टेकरांना विनंती करतो मी परत एकदा की त्यांनीही आपल्याला त्यांची आवडती विराट कोहलीची इनिंग किंवा आवडती रोहित शर्माची इनिंग आम्हाला कमेंट मधनं कळवावी. तुम्हाला असं वाटत असेल की विराट कोहली रोहित शर्मा यांच्या रिटायरमेंट वरती अजून एखादा स्पेशल एपिसोड व्हावा किंवा एखादा पर्टिक्युलर अँगल कव्हर करावा, तर तोही आम्हाला सांगा. तोही आम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करू. आजच्या विकली कट्ट्यामध्ये मात्र आम्ही इकडेच तुमचा निरोप घेतोय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मेंबरशिपचा ऑप्शनही चेक करा, हे पुन्हा पुन्हा सांगतोय. अमोल, तू इकडे आलास त्याच्याबद्दल धन्यवाद. आपण आता थांबूया. तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा. आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.